भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 22 सप्टेंबर 2025 सोमवार। दिन पेटी। तू मला तारणाची डाल दिलीस, तुझ्या उजव्या हाताने मला आधार दिला, तुझ्या सौम्यतेने मला मगान केल आहे। स्तोत्र 18 अध्याय 35 वचन। या वचनात तुझा हा शब्द 3 वेळा येतो। यातून प्रभू आपल्याला देणाऱ्या 3 विशेष भेटी उघड होतात। प्रभूची डाल, प्रभूचा उजवा हात आणि प्रभूची सौम्यता। प्रभूची डाल, जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला तो डाल आहे। नीतिसूत्र 30 अध्याय 5 वचन। डाल ही सैनिकाला मजबूत संरक्षण देते। आपण ही सैनिक आहोत आणि जग, शरीर आणि सैतानाविरुद्ध लढायचे आहे, कारण आपला संघर्ष मांस व रक्ताविरुद्ध नाही, तर प्रभुत्वाविरुद्ध, सत्ताविरुद्ध, या युगातील अंधाराचे अधिपतीविरुद्ध आणि स्वर्गीय ठिकाणी असलेल्या दुष्ट आत्माविरुद्ध आहे। एफेसी 4 अध्याय 12 वचन। म्हणून आपल्याला डाल घट्ट धरावी लागते। सैतान जेव्हा आपल्यावर जलत्या पाण्याचा मारा करतो, जेव्हा दुष्ट लोक जादूटोणा करतात, तेव्हा प्रभू आपली डाल आणि तारणाची डाल होतो। याशिवाय विश्वासही एक डाल आहे। प्रेषित पौल म्हणतो, सर्वांवर विश्वासाची डाल धरा, ज्यामुळे तुम्ही दुष्टाचा सर्व अग्निबाण भिजवू शकाल। एफेसी 4 अध्याय 16 वचन। ख्रिस्त तुमची डाल आहे। प्रभू येशूने तुमच्यासाठी असलेली सर्व शिक्षा स्वतःवर घेतली। तो प्रत्येक बाण तुमच्या आधी रोखतो। तो तुला संभाल्यातून आणि घातक रगातून सोडविल। तो तुला आपला पंखांनी झाकील आणि त्यांची पंखाखाली तुला आश्रय मिळेल। त्यांचे घर वचन तुझी डाल आणि कवच होईल। स्तोत्र 91 अध्याय 3 आणि 4। प्रभूचा उजवा हात, तो उजवलेला भुजाग आहे, एक बलवान हात आहे। मोशे म्हणाला, सनातन देव हा तुझा आश्रय आहे आणि त्याची चिरंतन बाजूने तुला आधार दिला आहे। व्यवस्था विवरण 33 अध्याय 27 वचन। जेव्हा मोशेला मरण्याची वेळ आली, तेव्हा त्याने इस्रायल लोकांना प्रभूची सामर्थ्यशाली हातात सोपवले। देवाचे हात सामर्थ्यवान आहेत, कधीही थकत आहेत, कमी पडत नाहीत। हे हात तुझ्या पायांना दगडावर आपटू देत नाहीत। लूक अध्याय 4 11 वचन। आणि तुझ्या वृद्धावस्थेतही तुला उचलून नेतात। येशाया 46 अध्याय वचन 4। प्रभूची सौम्यता। दावीद आनंदाने म्हणाला, तुझ्या सौम्यतेने मला महान केले आहे। देवाची सौम्यतेमुळेच दावीदला मेंढपाळापासून इस्रायलची राजा बनवले। केवळ प्रभूच कोणालाही उचलून महान करू शकतो। प्रिय देवाची मुलांनो, प्रभूच्या सौम्यतेवर विसंबून राहा। नक्कीच त्याची सौम्यता तुम्हाला उचलून सन्मानित करेल। पुढील ध्यानासाठी वचन। त्याचे किती मोठे बल आणि किती सुंदर आहे। धान्य तरुणांना वाढवेल आणि नवीन द्राक्षरस कुमारिकांना आनंदित करेल। जकरिया 9 अध्याय 17 वचन। आजचं बायबल वाचन सकाळी उपदेशक अध्याय 10, 11 आणि 12। संध्याकाळी गलातियर अध्याय 1। धन्यवाद।